मित्रांनो, बघून जरा भयानक वाटतं ना. तर चला मित्रांनो, आपण इथं काय घडत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण आलोय आता भोसे या गावी आणि इथं बरेच नागरिक जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण याचा खुलासा करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघत आहात राजू दादा कॉमेडी चॅनल 444. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा राजू दादा आणि मी आलोय भोसे गावी. इथं यल्लमाची यात्रेचा शेवटचा दिवस आहे, त्यामध्ये मी इथं आलेलो आहे आणि थोड्याच वेळात बरोबर 5 वाजता इथं पुजारी यल्लमा देवीची मिरवणूक इथं वाजत गाजत येणार आहे. आणि आज इथं किचाचा कार्यक्रम आहे आणि ह्या किचाच्या कार्यक्रमाचं महत्वाचं म्हणजे पुजारी काकांच्या अंगात देवी संचार करते आणि त्यावेळेला इथं अग्नी पेटवला जातो. तुम्ही बघू शकता इथं शिणकुट वगैरे ठेवलेलं आहे. देवीच्या मिरवणुकीची इथं 5 फेऱ्या होतात. त्यानंतर हे पुजारी काका या अग्निकुंडामध्ये प्रवेश करतात. मित्रांनो, असा कार्यक्रम कुणालाही पाहायला मिळत नाही. खरोखरच ज्याचे पुण्यक्रम चांगले आहेत त्यांनाच असा कार्यक्रम पाहायला मिळतो. तुम्हीही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. मी हे पूर्ण लाईव्ह दाखवणार आहे. महत्वाचं म्हणजे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर त्यातील काही दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. नमस्कार. मी आहे राजू दादा. आम्ही कॉमेडी चॅनल बनवत असतो आणि आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे आणि हे काय चाललंय मी आता बघितलं, पण इथं मी थोड्याच वेळाला कळलं की इथं किच आहे आणि पुजारी काका हे किचामधून त्या बाजूने येऊन ह्या बाजूला येणार आहेत आणि इथून हे पेटलेलं असताना त्यात इस्तवा असताना इकडे येणार आहेत आणि इथून हे माघारी परत ह्या इस्तवात पाय ठेवून परत माघारी जाणार आहेत आणि याच वेळेला यात्रेची सांगता होती. तर आम्हाला सांगा की याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का याबद्दल? हे आता परंपरा कमीत कमी 100 वर्षाची परंपरा चालत आली. बरोबर आहे. भोसे इथं यात्रा पुजारी येतात. यात्रा गावातून पालखी येते, गावाजत गाजत येते, मानापानाच्या घरात जाते. मान येतात, मानपान ज्याचं माहेर करतात. तिथून पालखी 5-6 वाजता पालखी येते. 6 वाजता येते का? 5 वाजता पालखी येते. पालखी येऊन पालखी देवीला प्रदक्षिणा, मंदिराला प्रदक्षिणा घालते आणि पुजाऱ्याला तिथं अंघोळ घालून लिंबू हे येतात. पुजारी येतात. पुजारी येऊन 5 प्रदर्शना घालतात. 5 मग मी किचाचा पुजारी आता जवळजवळ 40 वर्ष मी किच काढतोय. मी इथलं किच काढतो. मग पुजारी इथे येतात, पालखी फिरते. पालखी फिरल्यानंतर किचाची पूजा होते. किचाची पूजा करतात. महाराज पालखी संघ आणि कोण कोण असतात? त्यांचा जो संच असतो त्यांचा संच. बरोबर आहे, सगळेजण असतात आणि येतात 5 प्रदर्शना करतात. हा तीच पेटवलेला जाळ असतो. हा, जाळ असतो. त्या जाळामध्ये पुजारी 5 पाऊल टाकून इथून असे जातात. ते जाळ वगैरे पुजाऱ्याने भाजत नाही का? काय असं भाजत नाही. म्हणजे याच्या पाठीमाग काय महिमा आहे काय? पाठीमाग काय देवाचं सत्पन. म्हणजे सत्पनामुळे मी ऐकलं होतं की ह्या दिवशी ह्याच वेळेला देवी पुजाऱ्याच्या अंगात येऊन संचार करते असं ऐकलं होतं. मग येते आणि ते संचारच्या नादातच येते इथून जाते. परत पाठीमाग जाते आणि पुजाऱ्याला उचलून घेऊन घरी घेऊन परत त्यासनी घरी करतात. देवाच्या घरी घेऊन जातात. म्हणजे याच वेळेला यात्रेची सांगता होते. बरोबर. थोडक्यात जेवढी आम्हाला माहिती होती तेवढी सांगितले. ट्रस्टीकडे असते, पूर्वजांनी जी चालवत आणले आजपर्यंत, बरोबर आहे. आम्ही आता चालवत पुढे चाललोय. ह्यामध्ये लोकांचं पण जे लोक इथं हजर होतात त्यांनी जे पाप केलेलं असतं हे पाप इथं धुवून निघतंय असं समजलं जातंय. असं समजलं जातंय. बरोबर आहे की? आणि जे देवीला लोक वगैरे नवस करतात त्यांचे नवस सुद्धा इथं येण्याने, इथं हजर राहण्याने किंवा देवीच्या आरतीला भक्त हा किचाचं दर्शन होतात. त्यांचे नवस सुद्धा इथं पूर्ण होतात. देवी त्यांचे नवस पूर्ण करते असं आम्ही ऐकलं होतं याबद्दल. बरोबर. सत्य आहे ते. सत्य आहे. आता आम्हाला जसं कळतं तसं तर आम्ही परंपरेत चालवत आलेलो. बरोबर आहे. आणि इथून सुद्धा पुढच्या पिढीला हे समजलं पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ करत आहे. इथून ह्या पुढच्या पिढीला हे सुद्धा समजलं पाहिजे. आपल्या ह्या देवीची महिमा पूर्ण भारतात, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण जनतेला समजली पाहिजे
म्हणून आम्ही हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो. सांगली जिल्ह्याची 2 नंबरची यात्रा आहे. 2 नंबरची 2 नंबरची एक नंबरची यात्रा कुठली? हे जत. जतची. मित्रांनो जतची 1 नंबर यात्रा आहे सांगली आणि जिल्ह्यात. भोश्याची ही 2 सांगली नंबर. जिल्ह्यात ही 2 नंबर यात्रा आहे. यात्रा. इथं मोठी यात्रा भरते. बैलाचा बरेच, बाजार, सगळी हा, मोठी बैलाचा असते. बाजार असतो आणि भरपूर येते. करमणुकीचे सर्व साधन आलेले असतात. तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. आणि महाराज तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा आभारी आहे मी सर्वांचा. चला मित्रांनो आता आपण पालखीचं लाईव्ह लोकेशन बघूया. मित्रांनो देवीची मिरवणूक ही पहिल्या प्रदक्षिणासाठी आता देवळाजवळ येत आहे. यातील हे दृश्य व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. त्यामुळे जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला महत्वाचे काही क्षण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मित्रांनो यल्लमा देवीची यात्रेची सांगता होत असताना पुजारी किचामध्ये जातात. यामध्ये खालील धार्मिक भावना आणि आध्यात्मिक कारणे आहेत. यात्रेच्या सांगतेवेळी पुजारी किचामध्ये जाऊन यात्रेच्या सर्व विधीची यशस्वीरित्या पूर्तता झाल्याचे दर्शवतात. हा एक प्रकारचा पूर्णाहुती विधी मानला जातो, ज्यानंतर यात्रेची अधिकृत सांगता होते. यात्रेच्या काळात पुजारी कडक उपवास आणि ब्रह्मचर्याचे पालन करतात. सांगतेच्या दिवशी त्याच्यामध्ये जाणे हे त्यांच्या कडक तपाची समाप्ती आणि देवी त्यांची सेवा स्वीकारण्याचे प्रतीक आहे. मित्रांनो काही भागात असे मानले जाते की यात्रेच्या दिवशी पवित्र कुंडात स्नान करून किंवा किचामध्ये लोळून भक्त आपल्या पापाचे प्रायश्चित्त करतात. ही कृती मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते. आणि तसेच यामधील पौराणिक अशी एक कथा आहे की रेणुका मातेची कथा. कथेनुसार जेव्हा परशुरामाने पित्याच्या आज्ञेवरून माता रेणुकाचा शिरच्छेद केला होता तेव्हा तिचे शरीर जमिनीवर पडले होते. त्या घटनेची आणि देवीच्या कष्टाची आठवण म्हणून भक्त जमिनीशी किंवा चिखलाशी नाते जोडतात. मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता कीच पेटवण्याची तयारी चालू आहे. मित्रांनो देवीची पालखी ही आता देवळाला प्रदक्षिणा घालत आहे. आता पहिली प्रदक्षिणा होत आहे, त्यामुळे हे काका आता हे अग्निकुंड पेटवत आहेत. यालाच कीच असंही म्हणतात. मित्रांनो मी शेवटपर्यंत लाईव्ह लोकेशन दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तुम्हाला मोबाईलवरूनच पूर्ण किचाचं दर्शन तसेच किचामध्ये जो सोहळा होतो तो पाहायला मिळणार आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी केस पेटवलं गेलेलं आहे. म्हणजे थोड्याच वेळात या ठिकाणी पालखी येत आहे. आणि आता या देवीची पुजारी आता म्हणजे थोड्या अर्ध्या तासाभरात या किचामध्ये मधून जाणार आहेत. हे शास्त्र आहे की या किचामधून जे पुजारी मामा गेले की यात्रा येथे संपते, म्हणजे हे असे शास्त्र आहे. तर आता आपण पुढे पाहूया की कशा प्रकारे हे सर्व प्रक्रिया होते. तर यांचा आज किचाचा मान आहे, म्हणजे या जत्रेत मधील जो किचा असतो हा पेटवण्याचा यांचा मान आहे. शेगावच्या यल्लमाच्या देवीचा तिचा आम्ही रोहिदास समाजाकडे असल्यामुळं आम्ही ते पेटवलेला आहे. यात्रा ही तिचं झाल्यानंतर यात्रा संपलीच. बहुताचा रोहिदास मानकरी आहे आणि आमच्यात परंपरा चालत आहे. रोहिदास महाराजांच्या तिचा मान असतो आम्हाला आणि तो आमच्याकडेच आहे. त्या बाजूने आणि नंतर दुसऱ्यांदा परत 5 पाऊंड टाकून येतात. 5 पाऊंड परत जाताना 5 पाऊंड टाकले जातात. 5 पावलं त्या बाजूने जातात आणि नंतर ते घरी जातात. हा घरी जातात. आणि यामुळे यात्रेची सांगता आमच्याला सांगायचं होते. मित्रांनो तुम्ही बघू शकताय भक्त लोक देह भान विसरून या मिरवणुकीमध्ये सामील होत आहेत. यात्रेदरम्यान पुजाऱ्याने किचा विधी पूर्ण केल्यानंतर गावावर किंवा भक्तावर येणारी संकट देवी स्वतःवर घेते आणि सर्वांचे रक्षण करते. यात्रेच्या शेवटच्या दिवशी देवी पुन्हा आपल्या स्थानी गाभाऱ्यात परतते. या परतीच्या प्रवासात पुजारी तिला मान सन्मान देण्यासाठी किंवा निरोप देण्यासाठी या पारंपरिक विधीचे पालन करतात. मित्रांनो देवीची पालखी ही शेवटची प्रदक्षिणा आता पूर्ण करत आहे.
मित्रांनो, यावेळी देवीने पूर्ण पुजाऱ्यांच्या अंगामध्ये संचार केलेला असतो. त्यामुळे तुम्ही बघू शकताय गावातील पूर्ण लोकांनी पालखी भोवती पूर्ण असा हाताचा कड केलेला आहे. तुम्ही बघू शकताय की जेणेकरून बाहेरच्या लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. मित्रांनो, एका कथेनुसार पती जमदाग्नी ऋषीच्या निधनानंतर रेणुका मातेने सती जाण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची आठवण म्हणूनही काही ठिकाणी हे विधी केले जातात. पुजारी जेव्हा अग्नीतून सुरक्षित बाहेर पडतात तेव्हा ते गाव आणि भक्तावर देवीची कृपा असल्याचे लक्षण मानले जाते, ज्यामुळे रोगराई दूर होईल आणि सुख समृद्धी येईल अशी श्रद्धा आहे. मी तुम्हाला आता थोडं झूम करून दाखवत आहे. अनेक पिढ्यापासून चालत आलेल्या या परंपरेत पुजारी देवीच्या प्रतिमेला किंवा कळसाला डोसक्यावर घेऊन अग्नी ओलांडतात. आता शेवटची आरती होत आहे आणि पुजारी काका आता इथूनच अग्निकुंडाकडे जाणार आहे. बघा मित्रांनो, पुजारी काका आता देवीकडे तोंड करूनच मागे सरत आहे. आता आपण अग्निकुंडाजवळ आलेलो आहोत आणि ही अग्निकुंडाभोवती प्रदक्षिणा चालू आहे. मित्रांनो, चिखलात लोळणे किंवा मध्ये जाणे हे भक्ताच्या अहंकाराचे त्याग दर्शवते. देवी समोर सर्वजण मातीसारखे आहेत हे या कृतीतून सिद्ध होते. स्थानिक समजुतीनुसार यल्लमा देवीच्या क्षेत्रातील माती आणि पाण्याचे गुणधर्मी औषधे आहेत. यात्रेच्या दिवशी मध्ये जाण्याने त्वचेचे आजार बरे होतात अशी श्रद्धा आहे. या सोहळ्याला तीज सोहळा असे म्हणले जाते. यामध्ये पुजारी मुख्य भूमिका बजावतात आणि देवीचा उदो उदो घोषात ही परंपरा पूर्ण केली जाते. मित्रांनो, यल्लमा देवीच्या जत्रेमध्ये पुजारी किंवा भक्त अग्नीतून चालतात. त्यामागे काही महत्वाची धार्मिक आणि पौराणिक कारणे आहेत. पौराणिक कथेनुसार देवी रेणुका मातेचा जन्म एका पवित्र अग्नी यज्ञातून झाला होता, म्हणून तिला अग्निजा असे म्हणले जाते. पुजारी अग्नीतून चालून देवीच्या या मूळ स्वरूपाचे स्मरण करतात आणि तिच्या शक्तीचा आदर करतात. अग्नी हा शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. पुजाऱ्याने अग्नीतून चालणे हे त्याच्या तीव्र भक्तीचे आणि आत्मशुद्धीचे लक्षण मानले जाते आणि ज्याची भक्ती खरी आहे त्याला अग्नीची बाधा होत नाही. मित्रांनो, शेवटची आरती आता होत आहे. या आरतीनंतर पुजारी काका हे या अग्नीतून प्रवेश करणार आहेत. मित्रांनो, ही आरती सहजासहजी कुणाला पाहायला मिळत नाही, म्हणून मी लाईव्ह लोकेशन तुम्हाला दाखवत आहे. तिकडे जाणार ना. मित्रांनो, यावेळी देवी अग्नीत जाते अशी श्रद्धा आहे. या विधीमध्ये पुजारी आणि भक्त देवीच्या या विरहाचे दुःख व्यक्त करतात. जोगती या विधीमध्ये आपल्या हातातील बांगड्या फोडून अग्नी टाकतात. हे देवीच्या विरहाचे आणि तिच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. हा एक प्राचीन विधी असून तो यल्लमा देवीच्या यात्रेचा अविभाज्य भाग आहे. काही ठिकाणी अग्नीमध्ये प्रवेश करणे म्हणजे शुद्धीकरण आणि देवीच्या अंतिम ऊर्जेमध्ये सामील होणे असे मानले जाते. थोडक्यात म्हणजे हा विधी देवीच्या महासमाप्तीचा आणि तिच्या भक्तांच्या विरहाचा एक भावनिक आणि पारंपरिक सोहळा आहे. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका.
मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा. चला मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत आहात तो क्षण आता आलेला आहे. बघू शकताय मित्रांनो, मानकरी लोकांनी जी घरून आंबील आणलेली असते ते या किचामध्ये ओतून ही आग शांत केली जाते. मित्रांनो, व्हिडिओ अजून पुढे आहे. आता मी तुम्हाला देवळाजवळील दृश्य दाखवणार आहे. मित्रांनो, पुजारी हे किचात गेल्यानंतर देवीचं दार पूर्णपणे बंद केलं जातं, असं ही पहिल्यापासून आपल्यात एक परंपरा आहे. चला मित्रांनो, आपण आता जातोय देवळाजवळ. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं जो भक्तांनी जग डोसक्यावर घेतलेला आहे त्यामधील मूर्ती ही पूर्णपणे झाकलेली आहे आणि ते भराभरा चालत देव घराकडे जात आहेत.